नमस्कार, मी श्वेता अंकले KMM मराठीच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। काय घडलंय आज दिवसभरात सगळं काही जाणून घेणारच आहोत, पण बातमीपत्राला सुरुवात करूयात हेडलाईन्सनी। स्कॅनिंग मशीन रुग्णालयाऐवजी मुलांच्या वसतिगृहात, विधान परिषद सदस्य नागराज यादव यांनी दिली जिल्हा रुग्णालयाला भेट। बीमचे संचालक अशोक शेट्टी यांच्यावर केली कारवाई। बेळगावातील किनये डॅमच्या पाण्याची वाढली पातळी, पर्यटकांना डॅम परिसरात येण्यास बंदी। पर्यटकांना या ठिकाणी मद्यपान करण्यास केली मनाई। कारगिल विजय दिवसाचा 25वा वर्धापन दिन, 25 व 26 जुलै रोजी विशेष कार्यक्रमाचे आयोजन। माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष बसप्पा तळवार यांनी दिली माहिती। आता पाहूयात सविस्तर बातम्या। जिल्हा रुग्णालयातील सिटी स्कॅनिंग मशीन बॉईज हॉस्टेलमध्ये ठेवल्याप्रकरणी विधान परिषद सदस्य नागराज यादव यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली। जिल्हा रुग्णालयातील सिटी स्कॅनिंग मशीन वसतिगृहातच ठेवण्याच्या अधिकाऱ्यांच्या हालचालींवर विधान परिषद सदस्य नागराज यादव यांनी संताप व्यक्त केला। त्यांनी शनिवारी बेळगाव जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली आणि कॉलेजच्या वसतिगृहातच सिटी स्कॅनिंग मशीन ठेवून बीम्स व्यवस्थापन मंडळाची मोठी कुचंबणा केली। ಗವರ್ನಮೆಂಟ್ ಬಂದರೂ ಕೂಡ ಅದು ವ್ಯಾಲ್ಯೂಯೇಷನ್ ಗೊತ್ತಿರಬೇಕಲ್ರಿ ಅರೌಂಡ್ 4 crores ಅರೌಂಡ್ 4 crores ಹೌದು ಇಟ್ ಇಸ್ ಎಕ್ಸ್ಪೆನ್ಸಿವ್ ಮೆಷಿನ್ ಯು ಆರ್ ವೆಲ್ ಅವೇರ್ ದಟ್ ಐ ಆಮ್ ಆಲ್ಸೋ ನೋಯಿಂಗ್ ದಿಸ್ ಥಿಂಗ್ ವಾಟ್ ಇಸ್ ಇಟ್ ಕಾಸ್ಟ್ ಸರ್ ಆಕ್ಚುಲಿ ನೀವು ಹಾಕಿರ್ತಕ್ಕಂಥ ಫೆಸಿಲಿಟಿ ಇಸ್ ಗುಡ್ ಬಟ್ ಇಟ್ ಇಸ್ ನಾಟ್ ಫೆಸಿಲಿಟೇಟೆಡ್ ಪ್ರಾಪರ್ಲಿ sir even should be facilitated because it is a high grade machine what we are having it benefits the patient and it has to be taken. I saw the students and all, they are all paramedical students. There are see that boy is good, Manjunath is good. I can tell what is within the week is super specialty order like shift ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಆರ್ಡರ್ ಮಾಡಿದೆ ಸರ್ ನಿಮ್ಮ 2 ವರ್ಷ ನೋಡಿ 1 year ಸರ್ 1 year ಆಯ್ತು 1 ವರ್ಷ ಆಗಿದೆ ಸರ್ 1 ವರ್ಷ ಆಗಿದೆ ಈಗೆಲ್ಲ ಆಗಿದೆ ಸರ್ ಈಗೆಲ್ಲ ರೆಡಿ ಆಯ್ತು ಸರ್ super specialty ಮಾಡಿದ್ರೆ ಶಿಫ್ಟ್ ಆಗ್ತಿದೆ ಸರ್ ಎಲ್ಲ ರೆಡಿ ಇದೆ ಸರ್ how many square feet you need a place for this about 1000 square foot 1000 sir we don't have space only sir in our hospital ಅಲ್ಲಿ ಬೇರೆ ಕಡೆ source sir it is old building sir one British time building sir ಹೊಸ ಬಿಲ್ಡಿಂಗ್ ಎಲ್ಲ ಕಟ್ಟಿದ್ದು ಇದಿಲ್ಲ ಅದಲ್ಲ so CEO that is chief administrative officer so the building new old building ಎಷ್ಟು ರಿಪೇರಿ ಮಾಡ್ತೇವೆ ಸರ್ ಇಟ್ ಇಸ್ ಮೇಂಟೆನೆನ್ಸ್ ಬಿಕಮ್ ಮೋರ್ ಕಾಸ್ಟ್ಲಿ ಸರ್ ಇದು ಹಳೆವು GI ಪೈಪ್ಸ್ ಅದಾವಲ್ಲ ಸರ್ ಒಳಗೆ ರಸ್ಟ್ ಅದಲ್ಲೇ ಸಿಗ್ತದೆ ಅದಕ್ಕೆ ಈಗ ಮತ್ತೆ ಇವರು ಟೆಂಡರ್ ಕರೆದು ಹೊರಗಡೆನೆ ಪೈಪ್ಲೈನ್ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಒಳಗಿನ GI ಪೈಪ್ ಲೀಕ್ ಆಗುತ್ತೆ ಸರ್ we are making this is supposed to be running ಇಲ್ಲ ಸರ್ ಇಲ್ಲ ಮೆಸ್ ಇದಲ್ಲ ಮೆಸ್ ಮೆಸ್ ಆಲ್ರೆಡಿ ಸ್ಟಾರ್ಟ್ what is this made ಮೆಸ್ only ಮೆಸ್ ಅಂತ ಮಾಡಿದ್ದೇವೆ ಸರ್ ಬಟ್ ಆಲ್ರೆಡಿ ಅಲ್ಲಿ ಮಾಡಿದ್ದೇವೆ ಒಂದೇ ಕಡೆ ಮಾಡಿ वसतिगृहातील सिटी स्कॅनिंग मशीनचा आरोग्यावर परिणाम होण्याची भीती आहे। सिटी स्कॅनिंगमुळे दररोज शेकडो रुग्ण, शेकडो विद्यार्थी ज्यांना रोगाचा धोका असतो। बेळगाव बीम्स हॉस्पिटलमधून वसतिगृहात स्थलांतरित करण्यात आलेल्या स्कॅनिंग मशीनमुळे विद्यार्थ्यांना आजार होण्याची भीती होती। रुग्णांचे स्कॅनिंग रुग्णालयाऐवजी वसतिगृहात केले जात असल्याची बाब नागराज यादव यांनी हे बेळगावातील बीम्स रुग्णालयाच्या संचालकांकडे घेतली। बेळगाव जिल्हा रुग्णालयाचे सिटी स्कॅनिंग मशीन बॉईज हॉस्टेलमध्ये स्थलांतरित झालेल्या बीमच्या अधिकाऱ्यांनी वसतिगृहात स्कॅनिंग मशीन ठेवल्याबद्दल बीमचे संचालक अशोक शेट्टी यांच्यावर आमदार नागराज संतापले। विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव। बेळगावपासून अवघ्या 15 ते 16 किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या किनये धरणाच्या पाण्याची पातळी वाढली आहे। चला पाहूयात। बेळगावपासून अवघ्या 15 ते 16 किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या किनये डॅमच्या पाण्याची पातळी वाढली आहे। गेल्या 10 वर्षांपूर्वी किनये येथे कर्नाटक सरकारने डॅम निर्माण केले। या डॅमचा किनये भागातील शेतकऱ्यांना उपयोग व्हावा म्हणून ह्या धरणाची निर्मिती करण्यात आली आणि ह्या धरण योजनेला 10 वर्षही पूर्ण झाली। या धरणाच्या निसर्ग सौंदर्याचा लाभ घेण्यासाठी पर्यटक या ठिकाणी शनिवार रविवार येतात, पण सध्या डॅम परिसरात येण्यास बंदी आहे।
डॅमची देखभाल करण्यासाठी म्हणून इथे सुरक्षा रक्षक ठेवण्यात आले आहेत. पण पर्यटकांना डॅम परिसरात येण्यास बंदी आहे असे सांगितल्यानंतरही काही पर्यटक हुज्जत घालतात, असे डॅम रक्षक चंद्रकांत हरिजन यांनी आपले प्रतिनिधी महादेव पवार यांच्याशी संवाद साधताना म्हणाले. नमस्कार. या ठिकाणी मी आज किनये या भागातील डॅमला विजिट केलेले आहे आणि या डॅमची परिस्थिती आता काय आहे जाणून घेऊया. आपण या ठिकाणी या डॅमला आपण इथं आलेलो आहोत आणि या डॅमची पातळी आता पावसाच्या पाण्यानं वाढलेली आहे आणि ही वाढल्यामुळं या पाण्याची पातळी वाढून जाणाऱ्यांना किंवा रस्ता ब्लॉक होऊ नये यासाठी म्हणून पाणीही या नाल्यातून सोडण्यात आलेलं आहे. आणि या ठिकाणी पोलीस प्रशासन असू दे किंवा प्रशासनाने काही बंदी घातलेली आहे की या डॅमवरती मुलांनी किंवा इतर कुणीही या ठिकाणी येऊ नये याची खबरदारी म्हणून त्यांनी याच्यावरती बंदी घातलेली आहे. आणि ह्या बंदीचा काटेकोरपणे पालन केले जाते की नाही हे पाहण्यासाठी या ठिकाणी या ठिकाणी जे आपल्या या भागातील जे रक्षक आहेत यांनी कशा पद्धतीने करतात त्यांच्याशी जाणून घेऊया. सर, तुमचं नाव काय? चंद्रकांत हरिजन. तुम्ही इथं किती दिवसापासून येत? मी 10 वर्ष झाली. 10 वर्ष झाली. हां. इथं बाहेरून मुलं वगैरे हां, येतात सर. मग त्यांना कसं तुम्ही म्हणत मी सांगतो, पोलिसांना सांगतो, मी फोन करतो, तुम्हाला पकडून नेतात म्हणून सांगतो, तर पण ऐकत नाहीत, दादारी करतात. हां, असं करून मला हे करतात. एकटाच राहतो मी सर आणि मला भेडसुतात. आणि नंतर भेडसुल्यानंतर मी गावच्या लोकांना सांगतो फोन करून, आमच्या शेतकऱ्यांना येवा बाबा जरा भेडसुल्यात म्हटल्याबरोबर ते शेतकरी पळून येतात. म्हणजे एकूणच तुम्हाला या भागात जे रविवारचं किंवा शनिवार या 2 दिवसामध्ये येणारे जे स्टुडंट असू दे किंवा इतर फिरायला म्हणून येतात ते तुम्हाला त्रास करतात? हां, त्रास करतात सर. हे तुझं काय प्रूफ आहे, हे काय आहे तुझ्याकडे म्हणून सांगतात सर आणि भेडसुतात, असं करतात सर. तुम्ही त्यांना हँडल कसं करता? हँडल करता लास्टला मी पोलिसांना फोन करतो म्हणतो, नंतर येऊन जातात त्यांनी सर. मित्रांनो, आपण पाहिलात की या ठिकाणी जे रक्षक आहेत त्यांनाही देखील इथं येणारे जे मुलं असतात त्यांना दामधमकी देण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांना पोलिसांचा धाक देऊन त्यांनी वापस पाठवण्याचा प्रयत्न करतात. आणि या ठिकाणी हे वातावरण अगदी रम्यमय वातावरण असं हे डॅम या ठिकाणी निर्माण करण्यात गेलेलं आहे. आणि या डॅममध्ये अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासनानेही बंदीचा यांनी बंदी घातलेली आहे. पण बंदीचं पालन होणं तितकंच गरजेचं आहे. या ठिकाणी लहान मुलांनी असू दे किंवा शाळेच्या मुलांनी असू दे याकडे न येता दुरूनच पाहून जावं असं आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो. मी महादेव पवार, KMM सिटी न्यूज, बेळगाव. यावेळी फेसबुक फ्रेंड सर्कलचे संतोष दरेकर यांनी अशा सुंदर धरणाच्या ठिकाणी पर्यटकांनी येऊन मद्यपान करू नये अशी विनंती केली. हेलो, मैं संतोष हूँ फेसबुक फ्रेंड सर्कल से, और आज हम लोग किन्ही डैम के ऊपर आए थे और यहाँ पे हमको मालूम पड़ा कि लोगों से गांव के कि यहाँ पे बहुत सारे लोग यानी पर्यटक यहाँ पे घूमने को आते हैं. सैटरडे संडे को बहुत गर्दी होता है. यहाँ पे लोग खेती बाड़ी कर रहे हैं. यहाँ पे राइस जो है बेलगाम राइस वो उगाया जा रहा है. यहाँ पे प्रॉब्लम क्या होता है कि लोग सिर्फ ये डैम देखने को नहीं, यहाँ पे दारू सिगरेट विगरेट वो सब पीने के लिए आते हैं. तो हम लोग यही बोलते हैं ना कि आप ऐसी जगह पे मत आ जाइए. और ये जो सर है हमारे साथ रुके हुए हैं, ये यहाँ के एक ही केयर टेकर है, बहुत ही अच्छा काम करते हैं. आपको आजू बाजू में कोई भी एक बंदा भी नहीं दिखेगा, इतना अच्छा स्ट्रिक्टली ये इधर मॉनिटर करते हैं. और हम सर को यही बोलना चाहते हैं कि कल हम लोग एक संरक्षण टेप जो रहता है, नो एंट्री टेप, वो हम लोग कल सर को ला के दे रहे हैं, जहाँ पे वो जो एंट्रेंस है डैम का वहाँ पे वो लगा सकते हैं. तो कोई भी आ रहा है तो उसको मालूम पड़ता है कि दिस इज़ अ रिस्ट्रिक्टेड एरिया और यहाँ पे नहीं जाना चाहिए. बेलगाम में बारिश के सीज़न में ऐसे बहुत सारे घटनाएं होते हैं जहाँ पे बच्चे घर में बोल के जाते हैं कि मैं ट्यूशन को जा रहा हूँ, फ्रेंड के घर को जा रहा हूँ, और ऐसे गाड़ी लेके कहीं ना कहीं डैम रहता है, पॉन्ड रहता है, वहाँ पे जाते हैं और कुछ इंसिडेंट होता है. बहुत सारे लोग मरे भी है. हम लोग खुद जाके डेड बॉडीज़ निकाला है, जहाँ पे सांगाव का रहने दो, हिंडलगा के पास, हिंडलगा उसगांव के आसपास, उधर हम लोग जाके निकाले हैं. तो मैं बोलता हूँ ना कि जो भी आपके बच्चे हैं वो किधर जा रहे हैं उसके ऊपर जरा प्लीज़ ध्यान रखिए. और सर, तुम्ही फार चांगलं काम करायला, आम्हाला फार बरं वाटते तुमच्यावरती बोलायला. थँक्यू. थँक्यू सर.
गेल्या 15 ते 20 दिवसांपासून किनये जंगल भागामध्ये होत असलेल्या पावसामुळे किनये डॅमची पाण्याची पातळी वाढली आहे आणि ओव्हरफ्लो होऊ नये म्हणून हे पाणी काही प्रमाणात सोडण्यात आले आहे. महादेव पवार, KMM मराठी, बेळगाव. कारगिल विजय दिवसाच्या 25व्या वर्धापन दिनानिमित्त 25 व 26 जुलै रोजी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अखिल कर्नाटक माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बसप्पा तळवार यांनी शुक्रवारी दिली. कारगिल युद्धाच्या विजयाच्या 25व्या वर्धापन दिनानिमित्त 25 जुलै आणि 26 जुलै रोजी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अखिल कर्नाटक माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बसप्पा तळवार यांनी शुक्रवारी शहरामध्ये पत्रकार परिषदेत दिली. ಬಂಧುಗಳೇ, ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಈ ಪ್ರೆಸ್ ಮೀಟಿಂಗ್ ಕರೆಯಲು ಕಾರಣ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಬೆಳಗಾವಿ ನಗರದಲ್ಲಿ ಬರುವ 26/7/2024ರಂದು 25ನೇ ಕಾರ್ಗಿಲ್ ವಿಜಯೋತ್ಸವದ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಹಮ್ಮಿಕೊಳ್ಳಲಾಗಿದೆ. ಅಖಿಲ ಕರ್ನಾಟಕ ಮಾಜಿ ಸೈನಿಕರ ಸಂಘದ ಎಲ್ಲ ಪದಾಧಿಕಾರಿಗಳು ಈ ಕೆಲಸ ಕಾರ್ಯಗಳಲ್ಲಿ ತೊಡಗಿದ್ದಾರೆ. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವು ಒಂದು ದಿನ ಮುಂಚಿತವಾಗಿ 25/7/2024ರಂದು ಬೆಳಿಗ್ಗೆ 7 ಗಂಟೆಗೆ ಮ್ಯಾರಥಾನ್ ರನ್ನಿಂಗ್ ರೇಸ್ ಮೂಲಕ ಪ್ರಾರಂಭವಾಗುವುದು. ಮ್ಯಾರಥಾನ್ ರನ್ನಿಂಗ್ ರೇಸ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಬೆಳಗಾಂ ಪಬ್ಲಿಕ್ ಸ್ಕೂಲ್ ಶಿಂದೋಳಿಯಲ್ಲಿ ಹಮ್ಮಿಕೊಳ್ಳಲಾಗಿದೆ. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ನವಯುವಕರು, ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳು, ಹಿರಿಯರು ಎಲ್ಲರೂ ಪಾಲ್ಗೊಳ್ಳಬಹುದು. ಮತ್ತು 26/7/2024ರಂದು ಬೆಳಿಗ್ಗೆ 8:30ಕ್ಕೆ ಬೃಹತ್ ಬೈಕ್ ರ್ಯಾಲಿ ಹಮ್ಮಿಕೊಳ್ಳಲಾಗಿದೆ. ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇತಿಹಾಸವಾಗಬೇಕು. ಕಾರ್ಗಿಲ್ ಯುದ್ಧದ ನೆನಪು ಜನರಲ್ಲಿ ಮರುಕಳಿಸಬೇಕು. ಅದಕ್ಕಾಗಿ ಬೆಳಗಾವಿ ನಗರದ ಎಲ್ಲ ನವಯುವಕರು, ಮಾಜಿ ಸೈನಿಕರು, ಹಾಲಿ ಸೈನಿಕರು ಎಲ್ಲರೂ ತಮ್ಮ ತಮ್ಮ ಬೈಕ್ಗಳನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಬಂದು ಈ ರ್ಯಾಲಿಯಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಂಡು ಯಶಸ್ವಿಗೊಳಿಸಬೇಕೆಂದು ಎಲ್ಲರಲ್ಲಿ ಕೈ ಮುಗಿದು ಕೇಳಿಕೊಳ್ಳುತ್ತೇನೆ. ನಮ್ಮ ಬೈಕ್ ರ್ಯಾಲಿಯು ನ್ಯೂ ಗಾಂಧಿನಗರ್ SC ಮೋಟರ್ದಿಂದ ಪ್ರಾರಂಭವಾಗುವುದು. ಶಿವಾಜಿ ಗಾರ್ಡನ್ ದಾರಿಯಿಂದ ನಾವು KPTCL ಹಾಲ್ವರೆಗೆ ನಮ್ಮ ಬೈಕ್ ರ್ಯಾಲಿ ಇರುವುದು. 8:30ಕ್ಕೆ SC ಮೋಟರ್ಸ್ ನ್ಯೂ ಗಾಂಧಿನಗರದಿಂದ ಪ್ರಾರಂಭವಾಗಿ 10:30ಕ್ಕೆ KPTCL ಸಮುದಾಯ ಭವನ್ ನೆಹರು ನಗರಕ್ಕೆ ಬಂದು ಮುಕ್ತಾಯವಾಗುವುದು. ಇದರ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರ ಪುತ್ಥಳಿಗೆ ಮಾಲಾರ್ಪಣೆ ಮಾಡಲಾಗುವುದು. ಅದರಂತೆ ಬಸವೇಶ್ವರ ಮಹಾರಾಜರವರ ಪುತ್ಥಳಿಗೂ ಮಾಲಾರ್ಪಣೆ ಮಾಡುತ್ತಾ ವೀರರಾಣಿ ಚೆನ್ನಮ್ಮ ಅವರ ಪುತ್ಥಳಿಗೂ ಕೂಡ ಮಾಲಾರ್ಪಣೆ ಮಾಡಲಾಗುವುದು. ತದನಂತರ ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರ ಪುತ್ಥಳಿಗೆ ಮಾಲಾರ್ಪಣೆ ಮಾಡಿ ಮುಂದುವರಿದು KPTCL ಹಾಲಿಗೆ ಬಂದು ನಮ್ಮ ರ್ಯಾಲಿ ಮುಕ್ತಾಯಗೊಳ್ಳುವುದು. ತದನಂತರ 11 ಗಂಟೆಗೆ KPTCL ಸಮುದಾಯ ಭವನ್ ನೆಹರು ನಗರದಲ್ಲಿ 25ನೇ ಕಾರ್ಗಿಲ್ ವಿಜಯೋತ್ಸವದ ಇತಿಹಾಸಮಯ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಪ್ರಾರಂಭವಾಗುವುದು. 1999ರಲ್ಲಿ ಕಾರ್ಗಿಲ್ ಡ್ರಾ ಸೆಕ್ಟರ್ನಲ್ಲಿ ಪಾಕಿಸ್ತಾನಿಗಳನ್ನು ಹೊಡೆದೋಡಿಸಿ ಸೋಲಿನ ಸಿಹಿ ಉಣಿಸಿ ಭಾರತ ದೇಶದ ಹೆಮ್ಮೆಯ ವೀರರು ಗೆಲುವಿನ ನಗೆ ಬೀರಿದ ಆ ಸುಂದರ ಕ್ಷಣವನ್ನು ತೋರಿಸಿಕೊಡಲು KPTCL ಸಮುದಾಯ ಭವನದಲ್ಲಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಹಮ್ಮಿಕೊಳ್ಳಲಾಗಿದೆ. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಉದ್ದೇಶ 1999ರ ಕಾರ್ಗಿಲ್ ಯುದ್ಧದ ಮರು ನೆನಪನ್ನು ನವಯುವಕರಿಗೆ ತಿಳಿಸುವುದು ಮತ್ತು ಕಾರ್ಗಿಲ್ ಯುದ್ಧದಲ್ಲಿ ವೀರಾವೇಶದಿಂದ ಹೋರಾಡಿ ತಮ್ಮ ಪ್ರಾಣದ ಹಂಗು ತೊರೆದು
ಪ್ರಾಣವನ್ನೇ ತ್ಯಾಗ ಮಾಡಿ ಭಾರತ ದೇಶಕ್ಕೆ ಸ್ವತಂತ್ರ ತಂದುಕೊಟ್ಟ ವೀರಾವೇಶವನ್ನು ಅರ್ಥ ಮಾಡಿಕೊಟ್ಟು ನವಯುವಕರಲ್ಲಿ ದೇಶಭಕ್ತಿ ಭಾವನೆಗಳನ್ನು ತುಂಬುವಂಥ ಕೆಲಸವನ್ನು ನಾವು ಮಾಡುತ್ತೇವೆ. ಮತ್ತು ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಇನ್ನು ಕಾರ್ಗಿಲ್ ಯುದ್ಧದಲ್ಲಿ ಮಡಿದ ವೀರ ಯೋಧರಿಗೆ ಶ್ರದ್ಧಾಂಜಲಿ ಅರ್ಪಿಸಲಾಗುವುದು. ತದನಂತರ ಯುದ್ಧದಲ್ಲಿ ಮಡಿದ ವೀರ ಯೋಧರ ಮಡದಿಯರಿಗೆ ಸನ್ಮಾನ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಹಮ್ಮಿಕೊಳ್ಳಲಾಗಿದೆ. ತದನಂತರ ಅನಾಥ ಮಕ್ಕಳಿಗೆ, ಅಂಗವಿಕಲ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಗೌರವ ಸನ್ಮಾನ ನೀಡಿ ಹುರಿದುಂಬಿಸಿ ಅವರಿಗೆ ಆರ್ಥಿಕ ಸಹಾಯ ಮಾಡಲಾಗುವುದು. ತದನಂತರ ಯಾವುದೇ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಸಾಧನೆ ಮಾಡಿದಂಥ ಮಾಜಿ ಹಾಗೂ ಹಾಲಿ ಸೈನಿಕರ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಗೌರವಧನ ನೀಡಿ ಅವರನ್ನು ಪ್ರೋತ್ಸಾಹಿಸಲಾಗುವುದು. ತದನಂತರ ಸಮಾಜ ಸೇವೆ ಮಾಡಿದಂಥ ನಿವೃತ್ತಿ ಹೊಂದಿದ ಯೋಧರಿಗೆ ಜನರಲ್ ಕರೆಪ್ಪ ಅವಾರ್ಡ್ ಕೊಟ್ಟು ಸನ್ಮಾನಿಸಲಾಗುವುದು. ಮತ್ತು ಇನ್ನಿತರ ಹಲವಾರು ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಹಮ್ಮಿಕೊಳ್ಳಲಾಗಿದೆ. ಕಾರಣ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯ ಎಲ್ಲ ಮಾಜಿ ಸೈನಿಕರು, ಹಾಲಿ ಸೈನಿಕರು, ವೀರನಾರಿಯರು, ಸೈನಿಕ ಕುಟುಂಬದವರು, ಮಾಧ್ಯಮ ಮಿತ್ರರು, ಜನಸಾಮಾನ್ಯರು, ಜನನಾಯಕರು, ಜನಪ್ರತಿನಿಧಿಗಳು, ಸರ್ಕಾರಿ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಎಲ್ಲರೂ ಈ ಒಂದು ಸುಂದರ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಬಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಯಶಸ್ವಿಗೊಳಿಸಬೇಕೆಂದು ತಮ್ಮೆಲ್ಲರಲ್ಲಿ ಕಳಕಳಿಯಿಂದ ಬೇಡಿಕೊಳ್ಳುತ್ತೇನೆ. ಜೈ ಹಿಂದ್, ಜೈ ಭಾರತ್ ಮಾತೆ. 1999 मधील कारगिल युद्धाच्या विजयाच्या 25व्या वर्धापन दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर 25 जुलै रोजी सकाळी 7 वाजता मॅरेथॉन होणार आहे. 26 जुलै रोजी सकाळी 10:30 वाजता भव्य बाईक रॅली काढण्यात येणार आहे. बेळगाव शहरातील विविध मार्गांनी बेळगाव येथील नेहरू नगर येथील केपीटीसीएल कम्युनिटी भवन येथे पोहोचेल. यावेळी व्यासपीठावरील कार्यक्रमात वीर आणि शहीदांच्या पत्नी, आदर्श सैनिक, ज्येष्ठ माजी सैनिक, SSC आणि द्वितीय PUC 90% गुणांसह उत्तीर्ण होणारे विद्यार्थी, हुशार, अपंग, अनाथ यांचा सत्कार करण्यात येणार आहे. सेवानिवृत्तीनंतर उत्तम समाजसेवा करणाऱ्या माजी सैनिकांना जनरल करियप्पा पुरस्कार देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव. मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की कावेरी जल नियंत्रण समितीने तामिळनाडूला दररोज 1 TMC पाणी सोडण्याच्या आदेशाविरोधात कावेरी जल व्यवस्थापन प्राधिकरणाकडे अपील दाखल केले जाईल आणि त्यावर निर्णय घेण्यासाठी 14 जुलै रोजी सर्वपक्षीय बैठक होणार आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की कावेरी जल नियंत्रण समितीने तामिळनाडूला दररोज 1 TMC पाणी सोडण्याच्या आदेशाविरोधात कावेरी जल व्यवस्थापन प्राधिकरणाकडे अपील सादर केले जाईल आणि त्यावर निर्णय घेण्यासाठी 14 जुलै रोजी सर्वपक्षीय बैठक होणार आहे. गृह कार्यालय कृष्णात आज या संदर्भात मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ಆಮೇಲೆ ರೆಗ್ಯುಲೇಟರಿ ಮ್ಯಾನೇಜ್ಮೆಂಟ್ ಅಥಾರಿಟಿ ಕಾವೇರಿ ರಿವರ್ ಮ್ಯಾನೇಜ್ಮೆಂಟ್ ಅಥಾರಿಟಿ ಮುಂದೆ ಅಪೀಲ್ ಕೂಡ ಆಗಬೇಕು ಅಂತೇಳಿ ಇವತ್ತು ಚರ್ಚೆ ಮಾಡಿದ್ವಿ. ಅಷ್ಟೆಲ್ಲ ತೀರ್ಮಾನ ಆಗಿದ್ದವು. ಸರ್, ವಾಟರ್ ಮ್ಯಾನೇಜ್ಮೆಂಟ್ ಅಥಾರಿಟಿ ಅವರನ್ನು ನೀರು ಬಿಡಿ ಅಂತ ಮೋಸ್ಟ್ ಆಫ್ ಆಲ್ ಎಲ್ಲವೂ ರೆಗ್ಯುಲೇಟರಿ ಕಮಿಟಿ ಕೊಟ್ಟುವಂತ ಆದೇಶವನ್ನು ಅವರು ಎತ್ತಿ ಹಿಡಿದಿದ್ದಾರೆ. ಹಿಂದೆ ಎಲ್ಲ ಹಲವಾರು ತೀರ್ಮಾನಗಳು ಅದನ್ನೇ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಒಂದು ವೇಳೆ ಅದೇ ತೀರ್ಮಾನ ಅವರು ತೆಗೆದುಕೊಂಡ್ರೆ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಸ್ಟ್ಯಾಂಡ್ಸ್ ಹಿಂದೆ ಏನು ತೀರ್ಮಾನ ಮಾಡಿತ್ತು ಅದ್ರ ಮೇಲಲ್ಲ. ಈಗ ನಮಗೆ ನೀರಿಲ್ಲ, ನಮಗೆ 28% ಕೊರತೆ ಇದೆ. ಈಗ ನಿನ್ನೆ ಏನು ಆದೇಶ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಆದೇಶದ ಪ್ರಕಾರ 1 TMC ನೀರನ್ನು ಪ್ರತಿದಿನ ಬಿಡಬೇಕು, 20 TMC ನೀರು ಬಿಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. 20 TMC ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ಜಲಾಶಯಗಳಲ್ಲಿ ಒಟ್ಟು ಇರೋದೇ 60 TMC ನೀರು. ಸೊ ಈಗ ಬರ್ತಾ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಮಳೆ ಮತ್ತು ನಮ್ಮಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ನೀರು, ನಮ್ಮಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕೊರತೆ, ಬೇಸಾಯಕ್ಕೆ ನೀರು ಕೊಡಬೇಕಾಗಿದೆ. ಇವೆಲ್ಲ ಕಾರಣಗಳಿಂದ ಜುಲೈ ಎಂಡವರೆಗೆ
ನಾವು ನೀರು ಕೊಡೋಕ್ಕಾಗಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದೀವಿ. ನೀರಿನ ತೊಂದರೆ ಇದೆ ನಮಗೇನಂತ ಹೇಳಿದ್ದೀವಿ. ಸರ್, ಈ ಸಲ ಆರ್ಡರ್ಲಿ ಅವರು ಮೇನ್ಲಿ ಡ್ರಿಂಕಿಂಗ್ ವಾಟರ್ ಪರ್ಪಸ್ ಅನ್ನ ಮೆನ್ಷನ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ನಾವು ಇವಾಗ ಕರ್ನಾಟಕದಿಂದ ಅಕಸ್ಮಾತ್ ಅಗ್ರಿಕಲ್ಚರಿಗೆ ನಮಗೆ ನೀರು ಬೇಕು ಅಂದ್ರೆ ಅದನ್ನ ನಾವು ಮತ್ತೆ CWRC ಮುಂದೆ ಇಡುವಂತ ಅದಕ್ಕೆ ಅಪೀಲ್ ಆಗ್ತಾ ಇದ್ದೀವಲ್ಲಪ್ಪ. ನಿನ್ನೆ ಏನು ಆದೇಶ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅದರ ವಿರುದ್ಧವಾಗಿ ಅಪೀಲ್ ಆಗ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಮ್ಯಾನೇಜ್ಮೆಂಟ್ ಅಥಾರಿಟಿ ಮುಂದೆ ಅಪೀಲ್ ಆಗ್ತಾ ಇದೆ. This is the decision taken in today's meeting. ಕಬಿನಿ ಡ್ಯಾಮಿಂದ ಎಷ್ಟು ದಿನದಿಂದ ನೀರು ಬಿಡ್ತಾರೆ ಸರ್? ಕಬಿನಿ ಡ್ಯಾಮಿಂದ ಎಷ್ಟು ದಿನದಿಂದ ನೀರು ಹೋಗ್ತಾರೆ ಸರ್? ನೋಡಪ್ಪ, ಕಬಿನಿ ಒಂದು ಬಿಟ್ಟರೆ ಎಷ್ಟು ದಿನದಿಂದ ಸರ್? ಎಷ್ಟು ದಿನದಿಂದ ಅಂದರೆ ಎಷ್ಟು ದಿನಗಳಿಂದ ಎಷ್ಟು ದಿನದಿಂದ ಹೋಗ್ತದ್ರೆ? 3 ದಿನದಿಂದ. 3 ದಿನಗಳಿಂದ. Today, myself, D.K. Shivkumar, Mr. Muniyappa, Rajanna, and Chelurai Swami, Mr. Madhevappa, we all met Suresh, Baiti Suresh, and the Ramlinga Reddy and other senior ministers we met. And we have noted that yesterday, that is on 11 July 2024, the CWRC, Kaveri Water Regulatory Committee, has passed an order that Karnataka shall release 1 TMC of water every day till end of July. But we have submitted before the regulatory committee that we are shortage of 28% of water in our reservoirs. We are not in a position to release water till end of July this year. Despite our submission made before the regulatory committee, the regulatory committee has taken a decision to release 1 TMC of water every day. So we have decided today's meeting that we should appeal to the Kaveri Water Management Authority, and also we have taken a decision to call all party meeting on 14th of this month at 4 o'clock in the evening. With central ministers. And also central ministers will be invited to this meeting, all party meeting. And the MPs from Kaveri Basin will also be invited, and also MLAs of the Kaveri Basin. So we will take
opposition parties into confidence before we take any decision. ಸರ್ ಈಗ ಕಬಿನಿ ಡ್ಯಾಮ್ ತುಂಬಿದೆ ಸರ್ ನೀವು ಇನ್ನ ಎಷ್ಟಡಿ ಇದೆ ಬಾಕಿ ಇದೆ? 0.8 ಇದೆ ಸರ್ 0.8 3 ಅಡಿ ಇದೆ ಸರ್ ಇನ್ನ 3 ಅಡಿ ಇದೆ 0.8 TMC ಈಗ ಎಷ್ಟು ಹೋಗ್ತಾ ಇದೆ ಸರ್ ನಮ್ಮ ಡ್ಯಾಮ್ ಭರ್ತಿ ಆಗ್ತಿರೋ ಎಷ್ಟು ಸರಿ ಸರ್ ನಮ್ಮ ಡ್ಯಾಮ್ಗಳು ಭರ್ತಿ ಆಗ್ತಿರೋ ನೀರು ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡೋದು ಎಷ್ಟು ಸರಿ ಸರ್? ಸುಮ್ಮನೆ ನೋಡಿ ಕೇಳ್ರಿ, ಆರಂಗಿ ಬರೀ 6.20 ಬರೀ 73% ಆಗಿದೆ, ಹೇಮಾವತಿ 55% ಇದೆ, KRS ಬರೀ 54% ಇದೆ, ಕಬಿನಿ 96% ಇದೆ. ಟೋಟಲ್ ಸರಾಸರಿ ನಮಗೆ 62% ಮಾತ್ರ ಇದೆ. ಇನ್ನು ನಮಗೆ ಡಿಫಿಷಿಯೆಂಟೇ ನಮಗೆ ಈಗಾಗಲೇ 19 TMC ಡಿಫಿಷಿಯೆಂಟ್ ಇದೆ. ನಾರ್ಮಲ್ ಇಯರ್ ಏನು ಸಾಮಾನ್ಯವಾಗಿ ಏನು ಬರಬೇಕಾಗಿತ್ತು ಅದು 28% ಶಾರ್ಟೇಜ್ ಇದೆ. ಕರ್ನಾಟಕ 28% ಈಗಾಗಲೇ ಆಲ್ಮೋಸ್ಟ್ 30% ನಮಗೆ ಶಾರ್ಟೇಜ್ ಇದೆ. ಇನ್ನು ಮುಂದಕ್ಕೆ ಮಾಡೋದಲ್ಲ, ಈ ಇಷ್ಟೊತ್ತಿಗೆ ಬರಬೇಕಾದಂಥ ಸಂದರ್ಭ. ಹೋದ ವರ್ಷ ಮಾತ್ರ ಸ್ವಲ್ಪ ಸಮಸ್ಯೆ ಇತ್ತು, ಹಿಂದೆ ಲಾಸ್ಟ್ 4 years ಭಾಳ ಸಮೃದ್ಧಿಯಾಗಿ ನಾವಿದ್ದೋ. ಈಗ ನಮಗೆ ತೊಂದರೆ ಆಗಿದೆ. ದಿಸ್ ಇಸ್ ದಿ ಎಕ್ಸಾಕ್ಟ್ ಸ್ಟೇಟಸ್. 96% ತುಂಬಿದೆ ರೀ, 96% ತುಂಬಿದೆ, ಇನ್ನು 2% ಇದೆ. ಓವರ್ಫ್ಲೋ ಆಗೋದು ಬೇಡ ಅಂತೇಳಿ ಕೊನೆಗೆ ನಾವು ಅಲ್ಲಿ ಏನು ಇನ್ಫ್ಲೋ ಬರ್ತಾ ಇದೆ ಅದು ಔಟ್ಫ್ಲೋ ಹೋಗ್ತಾ ಇದೆ. ಅಲ್ಲಿ ವಿ ಕಾಂಟ್ ಸ್ಟೋರ್ ಇಟ್. ಡ್ಯಾಮ್ನ ಸೇಫ್ಟಿ ನೋಡ್ಕೊಂಡು 96% ನೀರು ತುಂಬಿದೆ. ಈಗ ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ಎಷ್ಟು ನೀರು ಇನ್ಫ್ಲೋ ಇದೆ ಅಷ್ಟನ್ನು ಔಟ್ಫ್ಲೋ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ. ಈಗ ಮಂಡ್ಯದಲ್ಲಿ ರೈತರ ಬೆಳೆಗಳಿಗೆ ನೀರು ಕೊಡಬೇಕು ಅನ್ನೋ ಒತ್ತಾಯ ಇದೆ ಸರ್. ಲಾಸ್ಟ್ ಇಯರ್ ಕೂಡ ಬೆಳೆಗಳಿಗೆ ನೀರು ಬಿಟ್ಟಿರಲಿಲ್ಲ. ಇದನ್ನ ಹೆಂಗ್ ಮ್ಯಾನೇಜ್ ಮಾಡ್ತೀರಾ ಸರ್? ಎಲ್ಲ ಆಮೇಲೆ ತಿಳಿಸ್ತೀವಿ. ನಮ್ಮ ಆಲ್ ಪಾರ್ಟಿ ಮೀಟಿಂಗ್ ಆದಮೇಲೆ ವಿಲ್ ಟೇಕ್ ಎ ಡಿಸಿಷನ್. ಬೆಳೆಗಳಿಗೆ ನೀರು ಕೊಡಲೇಬೇಕಲ್ಲ. ವಿಲ್ ಟೇಕ್ ಎ ಡಿಸಿಷನ್ ಆನ್ 14th. Sir, one more thing. Every time Kaveri Regulatory Authority take details from technical committees. Whether the water is available, and expectations of rain, and all those things, those technical details submitted by the technical committee. After taking the opposition parties into confidence, he will take a decision. ಈಗ ಅದೇ ಇದು ಸಭೆ ಇದು ಅದು ಆಮೇಲೆ ಹೇಳೋಣ, ಬೇರೆ ಹೇಳೋಣ. ಅದಕ್ಕೆ ಹೇಳೋಣ, BJPಯವರ ಎಜಿಟೇಷನ್ ಇದೆಯಲ್ಲ ಅಟರ್ಲಿ ಫೇಲ್ಡ್. BJP is utterly failed in their agitation. ನಾಳೆ ರಸ್ತೆನಲ್ಲಿ ಕಾರ್ನ ಇದು ಮಾಡಿದ್ರೆ, ಇವತ್ತು ಇದು ಬೇರೆ ಇದೆ, ಆಷಾಢ ಶುಕ್ರವಾರ, ಜನಗಳಿಗೆಲ್ಲ ತೊಂದರೆ ಆಗಲ್ವಾ? ರಸ್ತೆಯಲ್ಲಿ ಕಾರ್ಗಳು ಹೋದರೆ, ಮೋಟರ್ ಬೈಕ್ಗಳು ಹೋದರೆ ತೊಂದರೆ ಆಗಲ್ವಾ? ಇನ್ ದಿ ಇಂಟ್ರೆಸ್ಟ್ ಆಫ್ ದಿ ಪೀಪಲ್ ದಿ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಹ್ಯಾಸ್ ಟೇಕನ್ ಎ ಡಿಸಿಷನ್. ಅಷ್ಟೆಲ್ಲ ಆದರೂ ಕೂಡ ಎಷ್ಟು ಜನ ನಂಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಏನು ಹೇಳೋಕ್ಕಾಗಲ್ಲ. ಕೇಳಪ್ಪ, ಇಲ್ಲಿ ED ಅವರು ಅವ್ರನ್ನ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗಿದ್ರು ಸ್ಟೇಟ್ಮೆಂಟ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ. ಅಷ್ಟು ಗೊತ್ತಾ ಹೊರತು ಅದಕ್ಕಿಂತ ಏನು ಜಾಸ್ತಿ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಗೊತ್ತಿಲ್ಲರಿ, ನೀವು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀರಿ, ನೀವು ಹೇಳೋದ್ರ ಮೇಲೆ ರಿಯಾಕ್ಟ್ ಮಾಡಲ್ಲ ನಾನು. ಐ ವಿಲ್ ಅಸರ್ಟೈನ್ ಅಂಡ್ ಇನ್ನೂ ಗೊತ್ತೇ ಇಲ್ಲ, ಅರೆಸ್ಟ್ ಆಗಿರೋದೇ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಮುಜುಗರ ಆಗುತ್ತೆ ಅಂತ ನೀವೇ ಹೇಳ್ಬಿಟ್ರಿ. ನೀವೇ ಪ್ರೀ ಆಕ್ಯುಪೈಡ್ ಆಗ್ಬಿಡ್ತೀರಲ್ಲ. ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡಿರೋದೇ ಗೊತ್ತಿಲ್ವಲ್ಲಪ್ಪ, ನೀವು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀರಿ. ವಿ ಡು ನಾಟ್ ನೋ. ನಾಳೆ ಬೆಳಗ್ಗೆ ಗೊತ್ತಿದ್ದದ್ದು ನನಗೆ, ಮಧ್ಯಾಹ್ನದವರೆಗೂ ಗೊತ್ತಿದ್ದದ್ದು ಅವ್ರು ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗಿದ್ದಾರೆ ಸ್ಟೇಟ್ಮೆಂಟ್ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಅಂತ ಗೊತ್ತಿತ್ತು ಅಷ್ಟೇ. ಸರ್, ED ದಾಳಿ ಅದು ಪ್ರಾವಿಷನ್ಸ್ ಇದೆಯಾ ಸರ್? CBI EDಗೂ ಪ್ರಾವಿಷನ್ ಇದೆಯಾ? ಹೌದು. ಈಗ ಅದೆಲ್ಲ
ಕೋರ್ಟ್ ಮುಂದೆ ಹೇಳ್ಬೇಕು ಹೊರತು ಇದೆಲ್ಲ ಹೇಳೋಕ್ಕಾಗತ್ತಾ? ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. Sir, the central government have decided observe 25th June as a Samvidhan Hatya Divas. Samvidhan Hatya Divas ಅಂತ ಹೇಳಿ 25th June ಅನ್ನು ಅವರು ಕಾಲ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಸರ್, ಅನೌನ್ಸ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಯಾರು? ಇವರು ಅಮಿತ್ ಶಾ ಅವರು ಸರ್, ಹೋಮ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಅವರು. ಇಲ್ಲಿ ಸೆಂಟ್ರಲ್ ಅಲ್ಲಿ ಸರ್. ಯಾತಿಗೆ? ಜೂನ್ 25ನೇ ತಾರೀಕನ್ನ ಸಂವಿಧಾನ ಹತ್ಯೆ ದಿವಸ ಅಂತ ಹೇಳಿ ಅನೌನ್ಸ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಸರ್. ಗೊತ್ತಿಲ್ಲದೆ ಮಾಡಲ್ಲ. ಈಗ SIT ನಾವು ತನಿಖೆ ಮಾಡಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ವಾಲ್ಮೀಕಿ ಅಭಿವೃದ್ಧಿ ನಿಗಮದಲ್ಲಿ ಹಣ ಏನು ದುರುಪಯೋಗ ಆಗಿದೆ ಅಂತ ದೂರು ಬಂದಿದೆ. SIT ಇದು ಮಾಡ್ತಾ ಇದೆ. ಸೊ ಇದ್ರ ಮೇಲೆ ED ಅವರು ತನಿಖೆ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಇಟ್ಸ್ ಎ ಪೊಲಿಟಿಕಲ್ ಕಾನ್ಸ್ಪಿರೆನ್ಸಿ ಅಂತ ಹೇಳಿ ನನಗನ್ಸುತ್ತೆ. ಓಕೆ, ಅಷ್ಟೇ ಮಾತ್ರ ಹೇಳೋದು. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. ಜೂನ್ 25ನೇ ತಾರೀಕಿನ ತುರ್ತು ಪರಿಸ್ಥಿತಿ ಘೋಷಣೆ ಮಾಡಿದ್ರು. ಅದು ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ನನಗೇನು ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ತಿಳ್ಕೊಂಡು ಹೇಳ್ತೀನಿ. ಓಕೆ, ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. ಸಂಸದರು ಪತ್ರ ಬರೆದಿದ್ದಾರೆ ಸರ್. ಸ್ಪೆಷಲ್ ಗೆಟಪ್ ಅಲ್ಲಪ್ಪ ಅಧ್ಯಕ್ಷರ, ಸ್ಪೆಷಲ್ ಗೆಟಪ್ ಇದರಲ್ಲಿ ಕೋಟ್ ಕೊಡ್ಸಿದ್ದಲ್ಲ, ಕಾರ್ಪೊರೇಟ್ ಲುಕ್. ಇದರಲ್ಲಿ ಕೊರಿಯಾದಲ್ಲೂ ಒಂದು ಕೋಟ್ ತಗೊಂಡಿದ್ದ ಜ್ಞಾಪಕ ಇದೆಯಾ? कावेरी खोऱ्यातील सर्व 4 जलाशयांमध्ये एकूण फक्त 60 TMC पाणी उपलब्ध आहे. शेतीच्या कामांसाठीही पाण्याची व्यवस्था करावी लागेल. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की पावसाची कमतरता लक्षात घेऊन आम्ही जुलैच्या मध्यापर्यंत थांबण्याची विनंती केली आहे. राजशेखर हिरेमठ, KMM मराठी, बेळगाव. आणि या बातमीबरोबरच बातमीपत्रामध्ये वेळ झाली एक छोट्याशा विरामाची. कुठे जाऊ नका, पाहत रहा KMM मराठी. दुल्हन का सिंगार, खूबसूरती की बहार, परंपरा और नयापन का अनोखा मिलाप, ब्राइडल कलेक्शन. दुल्हन की खूबसूरती में 4 चांद लगाने वाली ब्राइडल कलेक्शन की विशाल रेंज. अमरकॉन कलेक्शन, आदर्शा ड्रेस सर्कल, खड़े बाजार, बेलगाम. आराधना साड़ी ड्रेस मटेरियल्स, मारुति गली, बेलगाम. अब शादी हो या कोई भी त्योहार की बात, परंपराओं को मिलेगा नएपन का साथ. दिल खुश करने वाली कपड़ों की दुनिया. पूरे परिवार के कपड़े खरीदो अब एक ही छत के नीचे. आराधना साड़ी एंड ड्रेस मटेरियल्स एंड रेडीमेड्स, मारुति गली, बेलगाम. साड़ी हर महिलाओं को लुभाने वाली बात. साड़ी तहजीब दिखाती. साड़ी परंपरा संभालती.
महिलाओं को खूबसूरती और निखारने वाली एक से बढ़कर एक साड़ियों का खजाना। आदर्शा साड़ी ड्रेस मटेरियल्स एंड रेडीमेड्स, रामदेव गल्ली, बेलगाम। आराधना साड़ी ड्रेस मटेरियल्स, मारुती गल्ली, बेलगाम। विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढची बातमी। बेळगाव KMM मराठी न्यूजच्या इम्पॅक्टमुळे पिरणवाडी येथील सरकारी कन्नड, मराठी आणि उर्दू शाळेजवळील कचरा काढून स्वच्छता करण्यात आली। बेळगाव KMM मराठी न्यूजच्या इम्पॅक्टमुळे पिरणवाडी येथील सरकारी उर्दू, कन्नड, मराठी शाळेजवळील कचरा काढून स्वच्छता करण्यात आली। गेल्या अनेक दिवसांपासून पिरणवाडी या शाळेच्या भिंतीला लागूनच कचरा टाकून गलिच्छ निर्माण केले गेले होते। इतकेच नसून लागूनच असलेल्या गटारीमध्ये घाण पाणी साचून राहिल्याने दुर्गंधी फैलावली होती। अशामुळे शाळेच्या विद्यार्थ्यांना चिकनगुनिया, डेंग्यू सारख्या आजारांना सामोरे जावे लागत होते। अशा शाळेजवळील दुरावस्था पाहून बेळगाव KMM मराठी न्यूज चॅनलच्या प्रतिनिधीने प्रशासनाला जाग आणण्यासाठी म्हणून विशेष रिपोर्ट केला। याची दखल घेत बेळगाव व्याप्तीतील पिरणवाडी पट्टण पंचायतीने तात्पुरता का होईना कचरा काढून त्यावर ब्लीचिंग पावडर मारून स्वच्छता केली आहे। महादेव पवार, KMM मराठी, बेळगाव। कारवार जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून अनमोड मार्ग बंद करण्यात आला, परंतु सदर निर्णय चुकीचा असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। कारवार जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून अनमोड मार्ग बंद, परंतु सदर निर्णय चुकीचा असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। गोवा बेळगाव महामार्गावरील अनमोड घाट मार्ग कारवार जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार दिनांक 11 जुलै 2024 पासून 30 सप्टेंबर 2024 पर्यंत 3 महिन्यांच्या कालावधीसाठी बंदचा आदेश दिला आहे। तर हुबळी मार्गे येणारी 6 चाकी तसेच याहून अधिक चाकी वाहनांना यल्लापूर कारवार मार्गे गोव्याला जाण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे। बेळगाव मार्गे येणाऱ्या वाहनांना चोरला मार्गावरून परवानगी देण्यात आली आहे, परंतु सदर तडकाफडकी निर्णयामुळे कर्नाटक तसेच गोवा राज्यातील या मार्गावरून अवलंबून उपजीविका करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे। नमस्कार, मी सूरज जोतकर, रामनगर हॉटेल आहे सर्कलमध्ये। आम्हाला जर बारीक गाड्या बाहेरच्या आणि ट्रक वगैरे आले तर धंदा आता 3 महिने मॅडमना आता DC मॅडमने 3 महिने रोड टोटल बंद म्हणून ऑर्डर काढले, तर रोड बंद आमचे हाल नको होणार, कारण आम्ही 2-2, 3-3 लोक कामगार ठेवण्याचं काम करायला आहे। तर कामगारांना आम्ही पगार कसं देणार, आमच्या मुलाबाळांचं शिक्षण कसं करणार आणि आम्ही धंदा आमचं पोटपाणी कसं करणार, तो मॅडमनं जर विचार करायचा। सडनली असं डिसिजन घेतलं म्हणून होत नाही। आता 8 वर्ष झाले मॅडम, आता 8वं वर्षात आहे रोड। 2017 मध्ये टेंडर झालेलं आहे, त्याच्यानंतर हे 8वं वर्ष चालू आहे। दरवर्षी फक्त 3 महिने रोड बंद म्हणाले, तर किती वर्ष म्हणून बंद करणार? रोडचं काम होणार तर केव्हा ते तरी सांगा मॅडम आम्हाला। तो रोड बघितलं बाहेर न गेलाय, बायपास आहे त्याला, आम्ही इथं त्रास काढवला, 8 वर्ष झाले त्रास काढवलाय मी आता 2017 पासून कंटिन्यू चालूच आहे। काहीतरी विचार करा, आमच्यापर्यंत जरा विचार करून काहीतरी पुढची डिसिजन घ्यायची। आणि बारीक लोकांना आम्ही पेमेंट कसं द्यायचं, आमचं मुलाबाळांचे शिक्षण करायचं आणि आमचं पोटपाणी कसं करायचं, ते 3 महिने तुम्ही बंद म्हणलं, सडनली कसं होणार, काय करणार धंदा? डीसी ने 3 महीने के लिए रोड बंद किया, उसके कल ऑर्डर दिया हुआ। हमारा पंचर दुकान है, हम दिन भर काम किए तो शाम को पेट भरते हैं। अभी 3-3 महीना बंद किए तो बंद में हम काम क्या करने वाले, हम पेट क्या कैसा पालने वाले, और हमारे बच्चों को भी स्कूल का फी भी पूरा बढ़ के बैठा है। स्कूल का फी कैसा भरने वाले, हमारा पेट पानी कैसा पालने वाले। और 3-3 महीना अभी बंद कर बोले तो बारिश में दूसरा कुछ धंधा नहीं कर सकते ना, हमारे को सिखाए ये काम, तो आगे का क्या बोल नहीं सकते। आता रोड डीसीने ऑर्डर घेतला आहे, आता गाडी 3 महिने बंद जावचेली असा आणि आमच्या आता इकडे काम ना काय ना, इकडे पहिलीपासून रोडाक लागून कितीतरी वर्ष झाली आणि इकडे आता रोड बंद 3 महिने आणि आमचं आता इकडे कसे खावचे आणि आमचे पोटपाणी कसे चालचे असे निर्णय घेतला डीसीने, काय करते काय कळेना झालं। तर कर्नाटकातून गोवा राज्यात सीमेलगत असणाऱ्या गावातील अनेक रुग्ण गोवा बांबोली येथे कायम बसद्वारे जाऊन उपचार घेत असतात, परंतु गोवा राज्यात जाणारे बसेसही बंद झाल्याने रुग्णांनाही मोठा मनस्ताप सहन करावा लागणार आहे। पावसाळ्यात सदर रस्त्याचे काम करण्यात येणार नसतानाही कारवार जिल्हाधिकाऱ्यांचा रस्ता बंदचा निर्णय चुकीचा असल्याचे सर्वांकडून म्हणण्यात आले।
भटक्या समाजाच्या विकासासाठी न्यायमूर्ती नागमोहन दास यांच्या नेतृत्वाखालील अहवालाच्या आधारे विकास निगमची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती कर्नाटक अनुसूचित जाती जमातीच्या आणि भटक्या विकास महामंडळाच्या अध्यक्षा पल्लवी जी यांनी सांगितले. हजारो वर्षांपासून देशाचे मूल निवासी असलेले भटक्यांचे शोषण झाले आणि ते समाजाच्या मुख्य प्रवाहात येऊ शकले नाहीत. या समाजाच्या विकासासाठी न्यायमूर्ती नागमोहन दास यांच्या नेतृत्वाखालील अहवालाच्या आधारे विकास निगमची स्थापना करण्यात आली असल्याचे कर्नाटक अनुसूचित जाती आणि जमाती भटक्या विकास महामंडळाच्या अध्यक्षा पल्लवी जी यांनी सांगितले. शनिवारी त्या बेळगाव येथे सर्किट हाऊसमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होत्या. ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ. ಬೆಳಗಾವಿಯ ಎಲ್ಲ ನನ್ನ ಪತ್ರಿಕೆ ಮತ್ತು ಮಾಧ್ಯಮ ಸಹೋದರರಿಗೆ ಸ್ವಾಗತ. ಇವತ್ತು ಕರ್ನಾಟಕ ಪರಿಶಿಷ್ಟ ಜಾತಿ ಮತ್ತು ಪರಿಶಿಷ್ಟ ಪಂಗಡಗಳ ಅಲೆಮಾರಿ ಅಭಿವೃದ್ಧಿ ನಿಗಮದ ವತಿಯಿಂದ ದಿನಾಂಕ 14/7/2024 ಆಯೋಜನೆ ಮಾಡಿರತಕ್ಕಂತಹ ಈ ಸಮುದಾಯದ ಎಲ್ಲ ಮುಖಂಡರ ಒಂದು ಸಮನ್ವಯ ಸಭೆಯನ್ನು ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಅಭಿವೃದ್ಧಿ ನಿಗಮದ ವತಿಯಿಂದ ಆಯೋಜನೆ ಮಾಡಲಾಗಿದೆ. ಆ ಒಂದು ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಈ ಒಂದು ಸಮಾರಂಭದ ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಮಾಹಿತಿಯನ್ನು ತಮ್ಮ ಮುಖಾಂತರ ಸಮಸ್ತ 51 ಪರಿಶಿಷ್ಟ ಜಾತಿ, 23 ಪರಿಶಿಷ್ಟ ಪಂಗಡ ಹಾಗೂ ಏನು 25 ಆದಿವಾಸಿ ಅಲೆಮಾರಿ ಸಮುದಾಯಗಳಿಗೆ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಮುಖಾಂತರ ಬಹಿರಂಗವಾದಂಥ ಒಂದು ಸ್ವಾಗತವನ್ನು ಆಹ್ವಾನವನ್ನು ನಾನು ಈ ಮೂಲಕ ತಿಳಿಸಲಿಕ್ಕೆ ಇಚ್ಛೆಪಡ್ತೇನೆ. ಸಾವಿರಾರು ವರ್ಷಗಳಿಂದ ಏನು ಈ ದೇಶದ ನೆಲಮೂಲದ ಆದಿವಾಸಿಗಳಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮೂಲ ನಿವಾಸಿಗಳಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಅಲೆಮಾರಿಗಳು ಸಹಸ್ರಾರು ವರ್ಷಗಳಿಂದ ಶೋಷಣೆಗಳಿಗೆ ಒಳಗಾಗಿ ಸಮಾಜದ ಮುಖ್ಯವಾಹಿನಿಗೆ ಬರದಲೇ ಅರಣ್ಯ ಆಧಾರಿತವಾಗಿ ಇವತ್ತು ಬದುಕನ್ನು ನಡೆಸ್ತಾ ಬಂದಿರ್ತಾರೆ. ಸ್ವತಂತ್ರ ಬಂದು 78ನೇ ವರ್ಷ ನಡೀತಾ ಇದೆ. ಆದರೂ ಸಹ ನಾಗರಿಕತೆಯಿಂದ ದೂರನೇ ಉಳ್ಕೊಂಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಈ ಸಮುದಾಯದ ಸಮಗ್ರ ಶ್ರೇಯೋಭಿವೃದ್ಧಿಗಾಗಿ 2022ರಲ್ಲಿ ಏನು ನಿವೃತ್ತ ಹೈಕೋರ್ಟ್ ನ್ಯಾಯಮೂರ್ತಿಗಳಾದಂತಹ ಜಸ್ಟಿಸ್ ನಾಗಮೋಹನ್ ದಾಸ್ರವರ ಒಂದು ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಆಯೋಗ ರಚನೆ ಆಗಿತ್ತು. ಆ ಒಂದು ವರದಿಯ ಅನುಸಾರವಾಗಿ ಕರ್ನಾಟಕ ಪರಿಶಿಷ್ಟ ಜಾತಿ ಮತ್ತು ಪರಿಶಿಷ್ಟ ಪಂಗಡಗಳ ಅಲೆಮಾರಿ ಅಭಿವೃದ್ಧಿಯನ್ನು ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡಲಾಯಿತು. ಈ ಒಂದು ನಿಗಮದ ಮುಖಾಂತರ ಸಾಮಾಜಿಕವಾಗಿ, ಆರ್ಥಿಕವಾಗಿ, ಶೈಕ್ಷಣಿಕವಾಗಿ ಯಾವುದೇ ಅವಕಾಶವನ್ನು ಪಡೆದಲೇ ಕಟ್ಟಕಡೆಯವರಾಗಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಈ ಸಮುದಾಯದ ಅಭಿವೃದ್ಧಿಗಾಗಿ ವಿವಿಧ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನ ರೂಪಿಸ್ತಾ ಇವತ್ತು ಸರ್ಕಾರ ಅವರ ಅಭಿವೃದ್ಧಿಗಾಗಿ ಕಲ್ಯಾಣ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನ ನೀಡ್ತಾ ಬಂದಿದೆ. ಆ ಒಂದು ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಈ ಒಂದು ನಿಗಮದ ಪ್ರಪ್ರಥಮ ಅಧ್ಯಕ್ಷೆಯಾಗಿ ನಾನು ಅಧಿಕಾರವನ್ನು ವಹಿಸ್ಕೊಂಡಿರ್ತೇನೆ. ನಾನು ಸಹ ಇದೇ ಅಲೆಮಾರಿ ಸಮುದಾಯದ ಹೆಣ್ಮಗಳಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಸಮುದಾಯದ ಹೆಣ್ಮಗಳಾಗಿರೋದ್ರಿಂದ ಸಹಜವಾಗಿ ಈ ಸಮುದಾಯದ ಸ್ಥಿತಿಗತಿ ನಾನೇ ನೋವನ್ನು ಉಂಡಿರೋದ್ರಿಂದ ಆ ಕಾಳಜಿ, ಅವರ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಏನೆಲ್ಲ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನ ಮಾಡ್ಬೋದು ಅನ್ನೋ ಅರಿವು ನನಗೆ ಬಹಳಷ್ಟು ಮನವರಿಕೆ ಆಗಿದೆ. ನಾನು ಈ ಒಂದು ನಿಗಮದ ಅಧ್ಯಕ್ಷೆ ಆದ ನಂತರ ಬಹಳಷ್ಟು ಜಿಲ್ಲೆಗಳ ಪ್ರವಾಸ ಮಾಡಿದ್ದೇನೆ. ಆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಅಲೆಮಾರಿಗಳ ಕಾಲೋನಿಗಳು, ಅವರು ವಾಸ ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಸ್ಥಳಗಳನ್ನ ಭೇಟಿ ಮಾಡಿದಾಗ ಸಾಕಷ್ಟು ಸಮಸ್ಯೆಗಳು, ಇವತ್ತಿಗೂ ಸಹ ಅವರಿಗೆ ನೆಲೆ ಇಲ್ಲದ ಜನ. ಅಲೆಮಾರಿಗಳು ಅಂತಂದರೆ ಭೂಮಿ ಇಲ್ಲ, ಮನೆ ಇಲ್ಲ, ಆರ್ಥಿಕ ಸ್ಥಿತಿಗತಿ ಇಲ್ಲ, ಉದ್ಯೋಗ ಇಲ್ಲ, ಶೈಕ್ಷಣಿಕ ವ್ಯವಸ್ಥೆಗಳಿಲ್ಲ. ಈ ಒಂದು ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ಅವ್ರದ್ದೇ ಆದ ಒಂದು ವೃತ್ತಿ, ಪ್ರವೃತ್ತಿ, ಭಾಷೆ, ಆಚಾರ, ಸಂಸ್ಕೃತಿ
ಆಚರಣೆಗಳು ಕಟ್ಟುಪಾಡುಗಳನ್ನೇ ನಂಬಿಕೊಂಡು ದೇಶಾದ್ಯಂತ ಅಲೆಮಾರಿಗಳಾಗಿ ಅಲಿತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇವತ್ತು ಅವರಿಗೆ ಸರ್ಕಾರದಿಂದ ಬರ್ತಾ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಯಾವುದೇ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳ ಬಗ್ಗೆಯೂ ಸಹ ಅವರಿಗೆ ಅರಿವಿಲ್ಲ. ಇವತ್ತು ಒಂದು ರೇಷನ್ ಕಾರ್ಡು, ಆಧಾರ್ ಕಾರ್ಡು, ವೋಟರ್ ಐ ಡಿ ಸಹ ನಾವು ಮಾಡಿಸ್ಕೋಬೇಕು ಅನ್ನೋ ಅರಿವು ಕೂಡ ಇಲ್ಲದಲೇ ನಮ್ಮ ಬದುಕೇ ಇದೇ ರೀತಿ ನಾವು ಬದುಕಬೇಕು ಅಂತ ಅವರೇ ತಿಳ್ಕೊಂಡು ಅರ್ಥಕೊಂಡು ಬದುಕ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇಂಥ ಒಂದು ಪರಿಸ್ಥಿತಿನಲ್ಲಿ ಇವತ್ತು 2016ರಲ್ಲಿ ಅಂದಿನ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಾದಂಥ ಸನ್ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವರು ಹಾಗೂ ಅವತ್ತಿನ ಸಮಾಜ ಕಲ್ಯಾಣ ಇಲಾಖೆ ಸಚಿವರಾದಂಥ ಎಚ್ ಆಂಜನೇಯರವರು ಅಲೆಮಾರಿ ಕೋಶವನ್ನು ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ನಂತರದ ದಿನಗಳಲ್ಲಿ 2022ರಲ್ಲಿ ಇದು ನಿಗಮವಾಗಿ ಪರಿವರ್ತನೆ ಆಗುತ್ತೆ. ಇವತ್ತು ಸಾಕಷ್ಟು ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನ ಸರ್ಕಾರದಿಂದ ಈ ಒಂದು ಸಮುದಾಯವನ್ನು ಮುಖ್ಯವಾಹಿನಿಗೆ ತರಲಿಕ್ಕೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನ ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದೆ. ಆದರೆ ಅದರ ಅರಿವು ಮೂಡಿಸ್ಲಿಕ್ಕಾಗಿ ಇವತ್ತು ನಾನು ಒಂದು ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ನ ಅಧ್ಯಕ್ಷೆಯಾಗಿ ಇವತ್ತು ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಸಮಸ್ತ ಅಲೆಮಾರಿಗಳನ್ನ ಭೇಟಿ ಮಾಡಿ, ಆ ಅಲೆಮಾರಿ ಸಮುದಾಯದ ಮುಖಂಡರನ್ನು ಭೇಟಿ ಮಾಡಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳ ಅರಿವನ್ನು ಮೂಡಿಸಬೇಕು ಅನ್ನೋ ಒಂದು ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಹಾಗೂ ಇಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸಮಸ್ಯೆಗಳು ಅಹವಾಲುಗಳನ್ನ ತಗೊಂಡು ಅವರೊಂದಿಗೆ ಸಮನ್ವಯ ಸಭೆಯನ್ನು ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ನಾನು ಬಂದಿದ್ದೇನೆ. ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಸಲಹೆ ಸಹಕಾರ ಹಾಗೂ ಈ ಒಂದು ಸಮುದಾಯವನ್ನು ಮುಖ್ಯವಾಹಿನಿಗೆ ತರಲಿಕ್ಕೆ ಏನೆಲ್ಲ ಯೋಜನೆಗಳನ್ನ ಕಲ್ಯಾಣ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನ ರೂಪಿಸ್ಬೋದು ಅನ್ನೋ ಒಂದು ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ತಮ್ಮ ಸಹಕಾರವನ್ನು ಸಹ ನಾನು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಕೋರ್ತಾ ಈ ಒಂದು ಪತ್ರಿಕಾ ಗೋಷ್ಠಿಯನ್ನು, ಈ ಒಂದು ಮಾಧ್ಯಮ ಗೋಷ್ಠಿಯನ್ನು ಕರೆಯುವಂಥ ಒಂದು ವಿಚಾರವನ್ನು ನಾವು ನಮ್ಮ ಇಲಾಖೆಯ ಸಮಾಜ ಕಲ್ಯಾಣ ಇಲಾಖೆಯ ಅಧಿಕಾರಿಗಳೊಂದಿಗೆ ಮಾತನಾಡಿದಾಗ ಸಮಂಜಸವಾಗಿ ತಾವೆಲ್ಲ ಬಂದು ಇವತ್ತು ನಮಗೆ ಸಹಕಾರ ನೀಡಿದ್ದೀರಿ. ನಿಮಗೂ ಸಹ ನಾನು ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನ ತಿಳಿಸ್ತೇನೆ. ಮುಂದೆ ಹೇಳಿ. ಸಮಸ್ತ 99 ಸಮುದಾಯಗಳು ಬರ್ತದೆ. ಅದರಲ್ಲಿ ಹೌದು. ಇಲ್ಲ, ಇದು ಜಾತಿ ಒಂದು ಪತ್ರದ ಒಂದು ಸಮಸ್ಯೆ ಭಾಳಷ್ಟು ಇದೆ, ಇಶ್ಯೂಸ್ ಭಾಳಷ್ಟು ಇದೆ. ಅದು ಪರಿಶಿಷ್ಟ ಜಾತಿ ಅಲೆಮಾರಿಗಳಲ್ಲಿರ್ಬೋದು ಅಥವಾ ಪರಿಶಿಷ್ಟ ಪಂಗಡಗಳ ಅಲೆಮಾರಿಗಳಲ್ಲಿರ್ಬೋದು. ಅದು ಅವರ ಒಂದು ಸಾಮಾಜಿಕ ಸ್ಥಿತಿಗತಿಗಳನ್ನ ಹೊಂದ್ಕೊಂಡು ಜೀವನ ಮಾಡಲಿಕ್ಕೋಸ್ಕರ ಏನು ಮೇಲ್ವರ್ಗದ ಒಂದು ಬ್ಯಾಕ್ವರ್ಡ್ ಕ್ಯಾಸ್ಟ್ನ ಒಂದು ಉಪಜಾತಿಗಳ ಹೆಸರಿನಲ್ಲಿ ಅವರು ಸರ್ಟಿಫಿಕೇಟ್ ತೊಗೊಂಡಿರೋದಿದೆ. ಅದು ದೊಡ್ಡ ಸಮಸ್ಯೆ ಆಗಿದೆ. ಅದರ ಪರವಾಗಿ ಒಂದು ಆಯೋಗ ಕೂಡ ರಚನೆ ಆಗಬೇಕು ಅಂತ ಎಲ್ಲ ಸಂಘಟನೆಗಳ ಒಂದು ಒತ್ತಾಯ ಇದೆ ಹಾಗೂ ಸಮುದಾಯಗಳ ಒತ್ತಾಯ ಇದೆ. ಅದಕ್ಕೆ ಪೂರಕವಾಗಿ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ನಾವು ಸಹ ಮನವಿ ಮಾಡಿದ್ವಿ, ಆಯೋಗವನ್ನು ರಚನೆ ಮಾಡಬೇಕು. ಅದು OBCನಲ್ಲೂ ಸಹ ಅಲೆಮಾರಿಗಳಿಗೆ ಒಂದು ಅವಕಾಶ ಆಗಿದೆ ಸರ್. ಈಗ ಆಲ್ರೆಡಿ OBC ನಿಗಮ ಕೂಡ ಸ್ಥಾಪನೆ ಆಗಿದೆ. ಅದರಲ್ಲಿ ಅವರು ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನ ತಗೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಸುಮಾರು ನಮ್ಮ SC ST ಅಲೆಮಾರಿ ಮತ್ತು ಆದಿವಾಸಿಗಳು ಸೇರಿ ಏನು 2011ರ ಜಾತಿ ಜನಗಣತಿ ಪ್ರಕಾರ 10,90,000 ನಮ್ಮ ಅಲೆಮಾರಿಗಳಿದ್ದೀವಿ. ಅದು 2011ರ ಜಾತಿ ಜನಗಣತಿ ಪ್ರಕಾರ. ಆದರೆ ಈ ಒಂದು ನೋವಿನ ಸಂಗತಿ ಏನು ಅಂತಂದರೆ, ಯಾವುದೇ ಒಂದು ಶೈಕ್ಷಣಿಕ ಒಂದು ಹಿನ್ನೆಲೆ ಇಲ್ಲದಿರ್ತಕ್ಕಂಥವ್ರು ಮತ್ತು ಒಂದು ಮೂಲ ನಿವಾಸನೇ ಇಲ್ಲದೇ ಇರ್ತಕ್ಕಂಥವ್ರು ಅವರಿಗೆ ಅರಿವೇ ಇಲ್ಲ. ಈ ಒಂದು ಜಾತಿ ಜನಗಣತಿ ಮಾಡುವಾಗ ಎನ್ರೋಲ್ಮೆಂಟ್ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು ಅನ್ನೋ ಒಂದು ಅರಿವೇ ಇಲ್ಲ. ಅದನ್ನು ಸಮರ್ಪಕವಾಗಿ ಒಂದು ಆಯೋಗ ರಚನೆ ಮಾಡಿ ಅವರ ಒಂದು ಸ್ಥಿತಿಗತಿಗಳನ್ನ ತಿಳ್ಕೊಂಡು ಅವ್ರಿಗೆ ಒಂದು ಮಾಹಿತಿಯನ್ನು ನೀಡಿ ಒಂದು ಅವೇರ್ನೆಸ್ನ ಕ್ರಿಯೇಟ್ ಮಾಡಿ ಅವರು ಎನ್ರೋಲ್ ಆಗೋ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಾವು ಮಾಡೋವಂಥದ್ದು ಕೂಡ ನಮ್ಮ ಜವಾಬ್ದಾರಿ ಅಂತ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾವು ಹೇಳ್ತೀವಿ. भटक्यांसाठी योग्य निवासस्थान नाही, त्यांच्या मुलांना शिक्षण नाही, पायाभूत सुविधा नाहीत, ते देशभर भटके जीवन जगत आहेत असे त्या म्हणाल्या. विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव. वळूयात पुढच्या बातमीकडे. शनिवारी बेळगाव जिल्ह्यातील माजी सैनिकांच्या संघटनेने आंदोलन करत कारगिल युद्धामध्ये वीरगती प्राप्त केलेल्या भारतीय सैनिकांच्या कुटुंबियांच्या वास्तविक परिस्थितीवर केंद्र सरकारने लक्ष देण्याची मागणी केली आहे. शनिवारी बेळगाव जिल्ह्यातील माजी सैनिकांच्या संघटनेने आंदोलन करून कारगिल युद्धात शौर्याने शहीद झालेल्या भारतीय सैनिकांच्या कुटुंबियांच्या वास्तविक परिस्थितीवर केंद्र सरकारने प्रकाश टाकावा अशी मागणी केली. ವಂದೇ ಮಾತರಂ. ನಾಡಿನ ಸಮಸ್ತ ಜನರಿಗೆ ನಮಸ್ಕಾರ. ನಾನು ಜಗದೀಶ್ ಪೂಜಾರಿ, ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆ ಮಾಜಿ ಸೈನಿಕ ಸಂಘಟನೆಗಳ ಮಹಾ ಒಕ್ಕೂಟದ ಅಧ್ಯಕ್ಷನಾಗಿ
ಇವತ್ತು ಈ ಒಂದು ಪತ್ರಿಕಾಗೋಷ್ಠಿಯನ್ನು ನಾವು ನಡೆಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಇದು ಮಹತ್ವವಾದಂಥ ಪತ್ರಿಕಾಗೋಷ್ಠಿ. ಯಾಕಂತಂದ್ರೆ ನಾವು ಈ ವರ್ಷ ಕಾರ್ಗಿಲ್ ವಿಜಯೋತ್ಸವದ ಬೆಳ್ಳಿ ಹಬ್ಬವನ್ನು ಆಚರಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. 25ನೇ ಒಂದು ಕಾರ್ಗಿಲ್ ವಿಜಯೋತ್ಸವವನ್ನು ಆಚರಿಸುವಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಆ ವಿಜಯೋತ್ಸವವನ್ನೇನು ಆಚರಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ಆ ವಿಜಯಕ್ಕೋಸ್ಕರ ತಮ್ಮ ಪ್ರಾಣವನ್ನೇ ತ್ಯಾಗ ಮಾಡಿದಂಥ ನಮ್ಮ ಸೈನಿಕರ ತ್ಯಾಗ ಬಲಿದಾನ ವ್ಯರ್ಥವಾಗಬಾರ್ದು ಅನ್ನುವಂಥ ಒಂದು ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಅವತ್ತು ಅವರ ಕುಟುಂಬಗಳು ಸಾಕಷ್ಟು ತೊಂದರೆಯಲ್ಲಿದ್ದಾವೆ. ಈಗ ತಾನೇ ತಾವೆಲ್ಲ ಅವರ ಮಾತನ್ನು ಕೇಳಿದಿರಿ. ಅವರ ಕುಟುಂಬಗಳಿಗೆ ಅವರು ತೀರ್ಕೊಂಡಾಗ ನಮ್ಮ ಸೈನಿಕರೇನು ಅವಾಗ ಹುತಾತ್ಮರಾಗಿದ್ದರು, ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ಅವ್ರ ಮಕ್ಕಳು 1 ವರ್ಷ 2 ವರ್ಷದವರಿದ್ದರು. ಇವಾಗ ಅವರು ತಮ್ಮ ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸವನ್ನೆಲ್ಲ ಮುಗಿಸಿ ಒಂದೇನೋ ಸರ್ಕಾರಿ ನೌಕರಿ ಪಡೆಯುವಂಥ ಒಂದು ಹಂತದಲ್ಲಿದ್ದಾರೆ. ಸರ್ಕಾರ ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ಸಾಕಷ್ಟು ಆಶ್ವಾಸನೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದರು. ನಿಮಗೆ ಜಮೀನು ಕೊಡ್ತೀವಿ, ಪೆಟ್ರೋಲ್ ಬಂಕ್ ಕೊಡ್ತೀವಿ, ಗ್ಯಾಸ್ ಏಜೆನ್ಸಿ ಕೊಡ್ತೀವಿ ಅಂತೆಲ್ಲ ಕೊಟ್ಟಿದ್ದರು. ಅದರಲ್ಲಿ ಪರಿಹಾರಾತ್ಮಕವಾಗಿ ಸ್ವಲ್ಪ ಮಟ್ಟಿಗೆ ಹಣವನ್ನು ಮಾತ್ರ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಯಾರಿಗೂ ಕೂಡ ಭೂಮಿಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ. ಮತ್ತು ಯಾರಿಗೂ ಕೂಡ ಇದುವರೆಗೆ ಅನುಕಂಪದ ಆಧಾರದ ಮೇಲೆ ನೌಕರಿಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ. ಅನುಕಂಪದ ಆಧಾರದ ಮೇಲೆ ಸರ್ಕಾರಿ ನೌಕರಿ ಕೊಡಬೇಕಂತೇಳಿ ಇದೇ ಪ್ರೊವಿಷನ್ ಇದೆ. ಬಟ್ ಇದುವರೆಗೂ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ಆಗಲಿ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ ಆಗಲಿ ಅವ್ರ ಬಗ್ಗೆ ಗಮನ ತಗೊಂಡು ಅವರ ತ್ಯಾಗ ಬಲಿದಾನಕ್ಕೆ ಒಂದು ಬೆಲೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟ ಅವ್ರ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಒಂದು ಸರ್ಕಾರಿ ನೌಕರಿಯನ್ನು ಕೊಡಬೇಕಂತೇಳಿ ಅವರ 1999 ರೀ ಜುಲೈ 6ನೇ ತಾರೀಕಿಗೆ ಹುತಾತ್ಮರಾಗಿದ್ದಾರೆ. ಯಶವಂತ್ ಕೋಲ್ಕಾರ್ ಅಂಥೇಳಿ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆ ಬೈಲಹೊಂಗಲ ತಾಲೂಕಿನ ಮೇಕಲ್ಮಡಿ ಗ್ರಾಮದವ್ರು ರೀ. ಅವ್ರಿಗೆ ಸರ್ವಿಸ್ ಬಂದು 15 ವರ್ಷ ಆಗಿತ್ತು ರೀ. ಕಾರ್ಗಿಲ್ ವಾರದಲ್ಲಿ ಹುತಾತ್ಮರಾದವ್ರು ಸರ್. ಪರಿಹಾರ ಸರ್ಕಾರದಿಂದ ಅವಾಗ 15-20 ಲಕ್ಷ ಮಟ್ಟ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಸರ್. ಅವಾಗೇನು ರೂಲ್ಸ್ ಇತ್ತಲ್ಲ ಆ ಪ್ರಕಾರ ನಮ್ಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಸರ್. ಮಕ್ಕಳಿಗೆ ನಮ್ಮ ಮಗಗೆ ಅವಾಗ 10 ತಿಂಗಳದಾವಿದ್ರಿ, ಮಗಳು 3 ವರ್ಷದಾಗಿದ್ರಿ ಸರ್. ಅವಾಗ ಆ ಟೈಮ್ದಾಗ ಸರ್ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ನೌಕರಿ ಕೊಡ್ತೇವೆ ಅಂತ. ಹಾಂ ಸರ್, ಅವಾಗ ಆಶ್ವಾಸನೆ ಕೊಟ್ಟಿದ್ರಿ ಸರ್, ಗೌರ್ಮೆಂಟ್ ನೌಕರಿ ಕೊಡ್ತೇವೆ ಅಂತೇಳಿ. ಅವಾಗೆಲ್ಲ ಮಕ್ಕಳೆಲ್ಲ ಸಣ್ಣವ್ರಿದ್ರಿ ಸರ್, ನಾವೇನು ಕೇಳಲಿಲ್ಲ. ಆದರೆ ಈಗ ಮಕ್ಕಳು ಎಜುಕೇಷನ್ ಮುಗಿದವ್ರಿ, ಅವ್ರಿಗೆ ಅರ್ಹತೆ ತಕ್ಕಂಗೆ ಅವ್ರಿಗೆ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ನೌಕರಿ ಕೊಟ್ಟರೆ ಚಲೋ ಆಗ್ತದೆ ಸರ್. ಈಗ ನಮ್ಮ ಮಗಗೆ ಒಂದು BCom 2 ವರ್ಷ ಆಗೈತೆ ರೀ, ಒಂದು ಸೆಕೆಂಡ್ ಇಯರ್ ಮುಗಿಸಿದಾನೆ ರೀ. ಜಾಬ್ ಸಲುವಾಗಿ ಪ್ರಯತ್ನಗಳು ಮಾಡ್ತೀವಿ ಸರ್. ಸೆಂಟ್ರಲ್ಗೆ ಆಮೇಲೆ ಇದಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಅವರು ಜಾಬ್ ಬಗ್ಗೆ ಏನು ನಮಗೆ ಲಕ್ಷ್ಯ ಕೊಡಲಿಲ್ಲ. ಹಿಂಗಾಗಿ ನಮ್ಮ ಮಗ ಈಗ ಕೃಷಿ ಒಳಗೆ ಮಾಡತ್ತಾನೆ ಸರ್. ನಮ್ದು ಹಿರಿಯರ ಆಸ್ತಿ ಐತಿ ರೀ, 1.5 ಎಕರೆ ರೀ. ಅದ್ರೊಳಗನ ಕೃಷಿ ಒಳಗೆ ಮಾಡತ್ತಾನೆ, ರೈತಕ್ಕೆ ಮಾಡತ್ತಾನೆ ಸರ್. कारगिल विजयाचा आनंद साजरा करत सरकार कारगिल युद्धात शौर्य गाजवलेल्या सैनिकांच्या कुटुंबियांच्या अश्रूंनी हात धुवून घेत आहे. त्यांच्या संरक्षणासाठी सरकारने पुढे यावे अशी मागणी त्यांनी केली. यावेळी कुमार हिरेमठ, गणपत देसाई, संगप्पा मेत्री आदी उपस्थित होते. विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव. बातमीपत्रामध्ये वेळ झाली एक छोट्याशा विरामाची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा KMM मराठी. हाय, व्हाट अ प्रेजेंट सरप्राइज. कौन है? अरे वो मेरी फ्रेंड आरती है. तेरी शादी तो अटेंड नहीं कर पाई, लेकिन सोचा मिल लूं. वैसे जीत कहाँ है? वो अंदर है, बैठो ना. वाओ जया, बहुत सुंदर लग रहा है. वैसे सच कहूं, तुम्हारी पर्सनालिटी पे जज रहा है. आखिर चॉइस किसकी है? थैंक्स. अच्छा, तो कर्टन्स की तारीफ कर रही हो? अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग. यहाँ है नए लुक, कलर और स्ट्रक्चर के बेहतरीन कर्टन फर्निशिंग की वैरायटी जो आपके घर और ऑफिस की शान बढ़ाए. अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग, खड़े बाजार, बेलगावी. थोड़ी सी महकी, थोड़ी सी बहकी, ऋतु अनोखी है. हल्के हल्के दिल में हलचल जो मचलती है. ये कैसा है समा, ये प्यार सा एहसास है. ये किसकी पलकों में है तस्वीरें, कैसी नुमाइश है. आराधना, मारुति गली, बेळगाव. वस्त्रों का संगम, सुंदर सलोना, मन भाई आराधना.
विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढची बातमी. शनिवारी श्रीराम सेना बेळगावच्या वतीने महाविद्यालय, मध्यवर्ती बस स्थानक यासह सार्वजनिक ठिकाणी डेंग्यू व मलेरिया विरोधी लसीकरण करण्यात आले. श्रीराम सेना बेळगावच्या वतीने शनिवारी महाविद्यालय, मध्यवर्ती बस स्थानक यासह सार्वजनिक ठिकाणी डेंग्यू व मलेरिया विरोधी लसीचे वाटप करण्यात आले. या मोहिमेचा सुमारे 5,000 लोकांनी लाभ घेतला. अभियानाच्या यशस्वीतेसाठी श्रीराम सेना उत्तर कर्नाटकचे नेते रविकुमार कोकितकर, विभागीय अध्यक्ष विजय अंग्रोळी, बेळगाव जिल्हाध्यक्ष विठ्ठल गड्डी, शिवचिगिरी, ओंकार गोडसे, यल्लप्प तिल्ली, गजानन अगसगेकर, प्रज्वल नेमण्णवर आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. राजशेखर हिरेमठ, KMM मराठी, बेळगाव. गांधीनगर हरिकाका कंपाऊंड येथील गौडर राईस मिल लागूनच असलेल्या आदी मेटल गोडाऊनमधील जवळपास 30 ते 40 लाख किमतीचे तांबे, पितळ आणि ॲल्युमिनियमच्या भांड्याची चोरीची घटना घडली आहे. गांधीनगर हरिकाका कंपाऊंड येथील गौडर राईस मिल लागूनच असलेल्या आदी मेटल गोडाऊनमधील जवळपास 30 ते 40 लाख किमतीचे तांबे, पितळ, ॲल्युमिनियमच्या भांड्याची चोरीची घटना घडली आहे. चोरट्याने समोरच्या दरवाजाचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला आणि सर्वप्रथम CCTV कॅमेरा तोडला आणि टीव्हीचीही तोडफोड केली आहे. यानंतर या चोरट्याने आतील दरवाजा तोडून गोडाऊनमध्ये प्रवेश केला असावा. मोठमोठी तांब्या, पितळ्याची आणि ॲल्युमिनियमची भांडी चोरी केल्याचे आदी मेटल मालक राज जोशी यांनी सांगितले. ನಿನ್ನೆ ರಾತ್ರಿ ಇಲ್ಲಿ ತುಡುಗಾಗೈತ್ರಿ. ಮತ್ತು ಪೆಟ್ ಪರ್ಫಾರ್ಮೆನ್ಸ್ ಅಂತ ಚೀಲ್ದಾಗ ಎಲ್ಲ ತುಂಬಿಡಿದು ಜರ್ಮನಿನು, ತಾಮ್ರದ್ದು, ಹಿತ್ತಾಳೆದು ಎಲ್ಲ ಸಾಮಾನು ತುಡುಗಾಗೈತ್ರಿ. ಮತ್ತು ಹೆಚ್ಚಿಗೆ ಅಂದ್ರೆ ಪೆಟ್ ಎಲ್ಲ ಚೀಲ್ದಾಗ ಇಟ್ಟಿದ್ದು ಪೆಟ್ ಪರ್ಫಾರ್ಮೆನ್ಸ್ ಅದೆಲ್ಲ ತುಡುಗಾಗಿ ಭಾಳ 30-40 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ನುಕ್ಸಾನ್ ಆಗೈತ್ರಿ. ಸಾಮಾನು ಎಲ್ಲ ತಾಮ್ರ, ಹಿತ್ತಾಳೆ, ಜರ್ಮನಿನು ಮತ್ತು ಪೆಟ್ ಪರ್ಫಾರ್ಮೆನ್ಸ್ ಅಂತ ಇರ್ತಿದ್ರಿ. ಅದು ಪ್ಲಾಸ್ಟಿಕ್ ಐಟಮ್ ಇದು ಚೀಲ್ದಾಗ ತುಂಬಿದ್ದು ಅದೆಲ್ಲ ತುಡುಗ್ ಹೋಗೈತಿ. ಇದು 2ನೇ ಸಲ ಆಗಿದ್ದು ರೀ. ಇದು 2-3 ತಿಂಗಳೊಳಗೆ. ಈಗ 2-3 ತಿಂಗಳು ಪೈಲಾನೇ ಆಗಿದ್ರಿ. ಮತ್ತೊಂದು ಸರ್ತಿ ಈಗ ಆದ್ರಿ. ಈಗ ನನ್ನ ಲೆಕ್ಕಲೆ ಇವತ್ತು 40 ಸುಮಾರು ಎಲ್ಲ ಮಟೆಲ್ ಹೋಗೈತ್ರಿ. 40 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಮಟ ಎಲ್ಲ ಸಾಮಾನು ಹೋಗೈತ್ರಿ. ಅವ್ರು ಟ್ರಕ್ ಹಚ್ಚಿರ್ಬೋದು ರೀ, ಇಲ್ಲರ ದೊಡ್ಡ ಗಾಡಿ ಯಾವ್ದಾರ ಹಚ್ಚಿ ತಗೊಂಡು ಹೋಗ್ಯಾರ ರೀ. ಸಣ್ಣ ಗಾಡಿದ ಹೋಗಂಗಿದ್ದು ಕೆಲಸ ಇಲ್ರಿ, ದೊಡ್ಡ ಗಾಡಿನ ತಗೊಂಡು ಹೋಗ್ಯಾರ ರೀ. ಈಗ ಮುಂಜಾನೆ 10:30-11 ಸುಮಾರು ಬಂದೇನು ರೀ. ಎಲ್ಲ ಲಾಕ್ ತೆಗೆದ್ಮೇಲೆ ಹಿಂಗೆ ಗುರ್ತಾತ್ರಿ ನಮಗೆ. ಎಲ್ಲ ಲಾಕ್ ಅದು ಮುರಿದದ್ದು ತಗೊಂಡು ಹೋಗಿದ್ದು ರೀ ಅವ್ರು. ಆವಾಗ ನಮಗೆ ತಿಳಿದ್ರಿ. ಇದು ಅಭಿ ಮೆಟಲ್ ಅಂತ ಐತ್ರಿ ಗಾಂಧಿನಗರ. ಇಲ್ಲೇ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಅಂಗಡಿ ಭಾಂಡಿ ಸಾಮಾನದ ಅಂಗಡಿ ಐತ್ರಿ. ಇದು ಈ ಥರದ್ದು ಗೋಡಾನು ಐತ್ರಿ. ಇದು ಎಲ್ಲ ಭಾಂಡಿ ಸಾಮಾನು, ತಾಮ್ರಿ, ಹಿತ್ತಾಳೆದ ಸಾಮಾನು ಇದೆಲ್ಲ ಇಲ್ಲೇ ಇಡ್ತೀವಿ ರೀ ನಾವು. ಗೋಡಾನು ಐತ್ರಿ. ನಮ್ಮ ಹೆಸರು ರಾಜ್ जोशी रे. 3 महिन्यांमध्ये गोडाऊनमध्ये ही दुसरी चोरी झाल्याचे समजते. अशा चोऱ्यांचे प्रकार शहरामध्ये वाढू लागल्याने पोलिसांच्या समोर आव्हान उभे राहिले आहे. महादेव पवार, KMM मराठी, बेळगाव. भाग्यनगर 7वा क्रॉस येथे असलेल्या प्रभाकर कुबसद यांचे घर आणि गोगटे कॉलेज ऑफ पॉलिटेक्निकमधील भंगीबोळामध्ये कचऱ्याचं साम्राज्य पसरलंय. भाग्यनगर 7वा क्रॉस येथे असलेल्या प्रभाकर कुबसद यांचे घर व गोगटे कॉलेज पॉलिटेक्निकमधील भंगीबोळात कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. हा कचरा गोगटे कॉलेज पॉलिटेक्निकचा असून या बोळामध्ये सॅनिटरी, कमोड, इलेक्ट्रिक ट्यूबलाईटसह अनेक नाना प्रकारचे कचरा व झाडे झुडपे वाढल्याने गलिच्छ परिस्थितीमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. विद्येचे दाता असणाऱ्या या कॉलेजच्या भंगीबोळामध्ये कचरा पाहून आश्चर्य वाटते. अनेक वेळा हा कचरा प्रभाकर कुबसद यांनी स्वखर्चाने साफसफाई केली आहे असे त्यांनी सांगितले. नमस्कार, गुड मॉर्निंग. माझं नाव प्रभाकर कुबसद आहे. मी 7th क्रॉस भाग्यनगरमध्ये राहतो. आमच्या घराचं मागे गोगटे कॉलेज पॉलिटेक्निक कॉलेज आहे. त्यांचं कंपाऊंड आणि आमचं कंपाऊंड कॉमन आहे. हे तुम्ही मागे बघू शकता. हे भंगीबोळ आहे. इकडे इथं किती कचरा गोळा झालेला असते. इथं झालं आम्ही 30 वर्षाच्या वरती राहायला आहे. इथं दरवर्षी आम्ही आमच्या खिशातले पैसे घालून हे साफ करत असतो. त्यांचा कॉलेजचा जागा असून आम्ही साफ करत असतो. त्यांनी आजपर्यंत काहीच त्याच्याकडे लक्ष दिलेलं नाही आहे. आजकाल सगळ्यांना माहीत आहे की डेंग्यू किती वाढत चाललेला आहे. हे बघा तुम्ही मागे ठेवलेलं हे सगळे सॅनिटरी, संडाचं कमोड, बल्ब, ट्यूबलाईट, कचरा वगैरे किती गोळा झालेला आहे. इकडं झाला 1 महिना झाला आता त्यांच्या मागे आहे. मी तिकडं प्रिन्सिपल मॅडम आहेत मलाज म्हणून, आणि कॉलेजचे त्यांनी क्लरिकल स्टाफ आहेत बेटगिरी म्हणून, त्यांना पण सांगितलं की त्यांनी काही लक्ष देत नाही आहे त्याच्यामध्ये.
आता ह्याच्यामुळं काय घरात आम्ही लहान मुलं वगैरे राहतात, कोण कोणाला रोग वगैरे आलं तर ह्याच्याबद्दल कोण जिम्मेदारी होणार? आजपर्यंत तर काय झालेलं नाही आहे. खरं पुढे काय तर झालं तर मग मी जबाबदारी कॉलेजलाच ठरवणार आहे. मग मी माझा विनंती आहे, कॉलेजकडून एक रिक्वेस्ट आहे की ते जेवढं लवकर होतं तेवढं साफ करून घ्या. आणि माध्यमात प्रमाणे मी रिक्वेस्ट करून घेतो, जरा कॉर्पोरेशन लोक पण जरा ह्याच्यावरती लक्ष ठेवा म्हणून. ठीक आहे, थँक्यू. सध्या डेंग्यू चिकनगुन्यासारखे रोग फैलावत आहेत. जर या गलिच्छ वातावरणामुळे डेंग्यू चिकनगुन्या आपल्या परिवाराला झाला तर याला जबाबदार गोगटे कॉलेज राहील असा इशारा देत महानगरपालिकेने अथवा कॉलेजने हा परिसर स्वच्छ करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. महादेव पवार, KMM मराठी, बेळगाव. पुण्यात पुढच्या बातमीकडे. राज्यातील वसतिगृहांची संख्या तसेच बसेसची संख्या वाढवावी यासह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांना निवेदन दिले. राज्यातील विद्यार्थी संख्येनुसार वसतिगृहांची संख्या वाढवावी, बसेसची संख्या वाढवावी यासह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांना निवेदन दिले. सर्व क्षेत्रांचे व्यवस्थापन करण्याची ताकद केवळ शिक्षण क्षेत्राकडे आहे, त्यामुळे इतर क्षेत्रातून शिक्षण क्षेत्राला प्रथम प्राधान्य दिले पाहिजे. शाळा महाविद्यालयांचे वर्ग सुरू झाल्यानंतर बसचे पास वेळेवर दिले जात नाहीत आणि स्त्री शक्ती योजनेमुळे परिवहनच्या बसमधून महिलांनी मोठ्या प्रमाणात प्रवास केला आहे. मात्र शासनाने बसेसची संख्या वाढवली नसल्याने विद्यार्थ्यांना दररोज शाळा महाविद्यालयात जाण्यासाठी अडचण येत असल्याने बसेसची संख्या वाढवण्याची मागणी केली. शाळा व महाविद्यालये सुरू झाल्यानंतर वसतिगृह निवड प्रवेश प्रक्रियेला विलंब न लावता विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात यावा. शिष्यवृत्ती जाहीर करावी. बस पास वितरण करताना विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वेळापत्रकानुसार अर्ज करून विद्यार्थ्यांना पास त्वरित मिळण्यासाठी पावले उचलावीत. यासह निधी अन्यत्र वापरण्याबाबत सरकारने स्पष्टता द्यावी आणि विविध मागण्या पूर्ण कराव्यात असे आवाहन त्यांनी केले. यावेळी प्रांत संघटन सचिव पृथ्वी कुमारजी, प्रांत विधी विद्यार्थी समन्वयक रोहित उमानामी मठ, जिल्हा संघटन सचिव सचिन हिरेमठ, शहर सचिव रोहित अलकुंटे, सहसचिव कुशल गोदगेरी, मधु प्रज्वल, संदीप दंडगल आदी उपस्थित होते. राजशेखर हिरेमठ, KMM मराठी, बेळगाव. पुन्हा एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. स्कॅनिंग मशीन रुग्णालयाऐवजी मुलांच्या वसतिगृहात. विधान परिषद सदस्य नागराज यादव यांनी दिली जिल्हा रुग्णालयाला भेट. बीमचे संचालक अशोक शेट्टी यांच्यावर केली कारवाई. बेळगावातील किनये डॅमच्या पाण्याची वाढली पातळी. पर्यटकांना डॅम परिसरात येण्यास बंदी. पर्यटकांना या ठिकाणी मद्यपान करण्यास केली मनाई. कारगिल विजय दिवसाचा 25वा वर्धापन दिन. 25 व 26 जुलै रोजी विशेष कार्यक्रमाचे आयोजन. माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष बसप्पा तळवार यांनी दिली माहिती. बातमीपत्रामध्ये वेळ झाली आहे आज इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत राहा KMM मराठी. नमस्कार.